उमेदवारी निश्चित झाली तर कसं वाटतं तुम्हाला? खरं म्हणजे गेली 4 वर्ष मी काम करत असताना मला तिकीट मिळेल का नाही मिळेल ह्याचा कधी विचार केला नाही. अनेक वेळेला असं वाटत होतं की निवडणुका आत्ता होतील मग होतील. निवडणुका म्हणजे महिन्यांनी नाही वर्षानुवर्ष पुढं चालले होते. अशा वेळेला जेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला त्याच्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण तयारी केल्यानंतर निवडणुका होण्याची जेव्हा दृष्टीपथं द्यायला लागली त्यावेळेस अनेक कार्यकर्ते रस्त्यावरती यायला लागले. पण आम्ही गेली 4 वर्ष रस्त्यावरती हजारो लोकांची कामं केली. आत्तापर्यंत जवळपास 1 लाख लोकांची कामं केली. ती कामं करताना आम्ही कधी भेदभाव नाही केला की हा माझ्या प्रभागातला आहे का नाही आहे. ह्या कंपाऊंडमध्ये जो कोणी आला आम्ही त्या सर्व नागरिकांची कामं करण्याचा प्रयत्न केला. आणि आज तुम्ही आता पाहताय की आजूबाजूला सगळ्या लोकांना आनंद झालेला उमेदवारी मिळाल्याबद्दल. खरं म्हणजे मी नेहमी सांगत होतो की बाबा आपल्याला निवडून यायचं आहे ह्याच्यापेक्षा नागरिकांना वाटलं पाहिजे की आम्हाला निवडून दिलं पाहिजे असं काम आपण करावं असं मी सतत माझ्या स्टाफला माझ्या मुलीला मी सांगत होतो. आणि आज त्याचाच परिपाक म्हणजे ह्या संपूर्ण कष्टाची कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दखल घेतली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज या प्रभागातून उमेदवारी जाहीर केली. त्याबद्दल मी पक्षाच्या आणि पक्षाच्या सर्व नेत्यांचं मनापासून आभार मानतो. तुमच्या प्रवेशाने घड्याळाचे विजय निश्चित झालाय, विजय निश्चित झाला असं वाटतंय? खरं म्हणजे प्रत्येकजण हा विजयासाठीच लढत असतो. परंतु आपल्याला काय वाटतं मी जसं मगाशी म्हटलं तसं आपल्याला काय वाटतं ह्यापेक्षा नागरिकांना काय वाटतं. आज गणेश कल्याणकरची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसाला महिलांना पुरुषांना आनंद झालेला आहे. याच्यातच विजयाचं सगळं आलं असं मला वाटतं. कार्यकर्त्यांचा नेता असं एकंदरीत चित्र आहे. मी नेता स्वतःला कधी समजलो नाही समजणार नाही भविष्यात देखील. एक म्हणजे मी नेहमी असं सांगतो की आम्ही सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळे का आहोत. आम्हाला महानगरपालिका उद्या नगरसेवक झाल्यानंतर पेन्शन देते, आमच्या कुटुंबाची सगळी काळजी घेते. अशा वेळेला केवळ टेंडरसाठी निवडून येणारा मी कार्यकर्ता नाही आहे, तर ते टेंडर जनतेसाठी असावं असं मला वाटतं. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला खूप छान वाटतंय. बस भाऊ जिथून यावं बस तेवढंच बोलणं आहे आमचं. कल्याणकरचं भाऊचं जे असो. बहुत भारी अच्छा लगता है बाबा. अच्छा है ये काम. मेरा काम इन्हों कर को दिए सही. आणि आमच्या इकडचे सगळ्यांचे काम त्यांनीच केलेले आणि एकदम छानपैकी काम केलेले आणि हेच येणार आहे. अरे इनके अब्बा है ना कल्याणकर, बोलो क्या? इनके अब्बा है ना कल्याणकर साहब. हम छोटे थे ना तो ये झोपड़ी से भी जीत के आने गए, सबकी मदद करने वाले थे. ऐसे इनके लड़के ने भी सबकी मदद करा. हजारों लोग इधर खड़े थे, सबको आधार कार्ड ये वो सब कुछ. ऐसे आदमी को नहीं देंगे तो किसको देंगे आप? हाँ, अरे पैसा क्या करने का, काम करने वाले आदमी को दो. ये सबसे बड़ी कामयाबी. हमारी उम्र 1947 15 अगस्त पैदा हो गए हम. हाँ, और हम इसके लिए दुआ करेंगे. नमाज में 2 टाइम हज हो गया है अभी और इंशाल्लाह हज को जाएंगे. महिंद्रा में 35 ईयर्स काम किया. उन्होंने सब मंदिर बताया हमको. गजानन महाराज, कुशेश्वर, त्रिमकेश्वर, वनी देवी, शनि सिंह. हमने उसको दरगाह बताए. हम चिल्लाने के जय शिवाजी जय भवानी. हो गया, जरूर आइए आप. मिनी भारत असल्यासारखं म्हणजे आमच्या प्रभागामध्ये प्रभाग 26 मध्ये 18 पगड जाती राहतात आणि त्या 18 पगड जातींसाठी समान हेतूने काम करणं हे माझं लक्ष आहे. सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य जनतेला ज्या गरजा आहेत ज्या मूलभूत गोष्टींची अपेक्षा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडून त्यांना आहे त्याच्यावरती खरं उतरणं ही खरी माझी कसोटी असं मी समजतो. आम्हाला आज फार आनंद होतोय की कोणताही राजकीय वारसा नाही, कुठलाही आजोबा पंजोबा काका मामा आमदार खासदार नसून ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या माणसाला आज तिकीट भेटलंय व त्यांची 4 वर्षाची मेहनत त्या मेहनतीचा जे फळ भेटलंय असं आम्ही म्हणू शकतो. इथून पुढेही ही मेहनत अशीच अविरत चालू राहणार. यांचा वारसा म्हणजे कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हणजे ही जनता जनार्दन. आज हा फॉर्म भरण्याचा जल्लोष नसून आज हा विजयाचा जल्लोष आहे. आज आपण ज्या संख्येने आलात त्या संख्येने भाऊंना आपण विजय करणार आहोत, त्याबद्दल दुमत नाही. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की भाऊंना एक संधी देऊन आज भाऊ काय करणार आहेत याचा आपण बघू, प्रत्यक्षित बघू. मी त्यांच्या या सगळ्या विश्वासाला नक्की सार्थ करीन.
मी नेहमी सांगत होतो की मी कोणाबरोबर लढणार आहे, कोणाशी माझी निवडणूक होणार आहे, कुठल्या पक्षातून उमेदवार मी कधीच पाहिलं नाही. मी फक्त काम करत गेलो. मी गणपती असेल, नवरात्र असेल, दहंडी असेल, जुलूस असेल, पैगंबर जयंती असेल, ह्या माध्यमातून जवळपास 2,000 ते 2,500 तरुणांशी बोललेलो आहे. तरुणांच्या अपेक्षा काय आहेत ह्या मला चांगल्या माहिती आहेत. सर्वसामान्य माणसाच्या काय गरजा आहेत हेही मला चांगल्या माहिती, आणि त्यांच्या अपेक्षांच्या पूर्तीसाठीच निवडणूक लढतोय. आणि ते नक्कीच मी ते पूर्ण करून मी परत एकदा माझ्या विजयानंतर तुमच्या सगळ्यांशी बोलेनच.